नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल अप्रतिम भाषण मराठी. चला तर मग सुरू करूया. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या शिवभक्त मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी, तो सोन्याचा दिवस, ज्या दिवशी साक्षात ईश्वराने महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला. शिवनेरी किल्ल्यावर नगारे वाजू लागले, सनई चौघडे घुमू लागले आणि आनंदाची बातमी पसरली की कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. मित्रांनो, शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, तर ते या मातीचा श्वास होते. त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिलं. ज्या काळात रयतेवर अन्याय होत होता, आया बहिणींची अब्रू धोक्यात होती, त्या अंधकारात शिवरायांनी स्वराज्याची मशाल पेटवली. त्यांनी केवळ मावळेच नाही, तर निष्ठावंत वाहक तयार केले. मुघलांच्या बलाढ्य सैन्याला आपल्या गनिमी काव्याने धूळ चारणारे राजे म्हणजे शिवराय. आज आपल्याला तलवार घेऊन युद्ध करायचं नाहीये, पण महाराजांचे विचार अंगी बाणवणं गरजेचं आहे. स्त्रियांचा आदर करणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करणं हीच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणं ठरेल. शेवटी एवढंच म्हणेन, इतिहास घडवणाऱ्यांना इतिहास कधीच विसरत नाही. इतिहास घडवणाऱ्यांना इतिहास कधीच विसरत नाही. मराठ्यांचा या वाघाचा दरारा कधीच संपत नाही. मराठ्यांच्या या वाघाचा दरारा कधीच संपत नाही. जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि नभी हे तारे असतील, जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि नभी हे तारे असतील, तोपर्यंत विश्वामध्ये फक्त छत्रपती शिवाजी हेच नाव गाजत राहील. तोपर्यंत विश्वामध्ये फक्त छत्रपती शिवाजी हेच नाव गाजत राहील. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.